आज आपल्याला बनवायचे खारीसारखी खुसखुशीत खूप साऱ्या लेयर्स पडलेली 15 ते 20 दिवस अजिबात खराब न होणारी ओल्या नारळाची करंजी। करंजी तुम्ही बघू शकता एकदम छान खुसखुशीत झालेली आहे आणि याला लेयर्स देखील छान पडलेले आहेत। आतमध्ये देखील याला खूप सारे पदर सुटलेले आहेत। 15 ते 20 दिवस जरी ठेवलात तरी देखील सारण अजिबात खराब न होणारी ही करंजी कशी तयार करायची ते आज आपल्याला पाहायचं आहे। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। आता करंजी तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी पारीसाठी लागणारे जे पीठ आहे ते पीठ मळून घ्यायचे आहे। एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे। पाऊण वाटी आपण या ठिकाणी रवा घेतलेला आहे। एक वाटीपेक्षा थोडासा कमी आपण या ठिकाणी रवा घेतलेला आहे। आता त्याच वाटीने आपण या ठिकाणी एक वाटी मैदा घेतलेला आहे। चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। करंजी आपली छान खुसखुशीत तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालून घ्यायचं आहे। 2 चमचे आपल्याला गरम करून घेतलेल्या तुपाचं मोहन यामध्ये घालायचं आहे। आता तूप आपण यामध्ये घातलेलं आहे ते रव्याला आणि मैद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। मैद्याला मी तुपाचं मोहन छान हाताने चोळून व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। मूठ बांधल्यानंतर पिठाचा अशा पद्धतीने गोळा तयार होत आहे। म्हणजेच आपण तुपाचं जे मोहन यामध्ये घातलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे। आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि पिठाचा आपण अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे। पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे। आणखीन 2 चमचे आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि परत आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आपण यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे रवा फुलण्यासाठी थोडंसं पाणी लागतं। एक वाटीमधील आपलं 2 चमचे पाणी या ठिकाणी उरलेलं आहे। बाकीचं पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे। अशा पद्धतीने आपण हे पीठ सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे। जास्त घट्टही नाहीये किंवा जास्त सैलसर देखील नाहीये। आता पीठ मुरण्यासाठी आपल्याला अर्ध्या तासासाठी याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी करंजीसाठी लागणारं जे सारण आहे ते सारण तयार करून घेऊया। सारण तयार करण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। आता तुपावरती आपल्याला बदामाचे काही काप घालून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये बदाम, काजू, मनुका तुम्हाला जे काय आवडेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खसखस देखील वापर करू शकता। बदामाचे काप मी छान खरपूस असे तळून घेतलेले आहेत। 2 वाटी आपण या ठिकाणी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण मैदा रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी नारळ देखील मोजून घेतलेला आहे। मी नारळाचे छोटे तुकडे करून घेतले होते आणि ते नारळ मी मिक्सरला फिरून घेतलं होतं। नारळामध्ये ओलावा असतो। 3 ते 4 मिनिट याला छान असं तुपावरती परतून घ्यायचं आहे। नारळ आपलं थोडंसं ड्राय झालं त्यानंतरच आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। नारळामध्ये जर ओलावा असेल तर करंजी आपली लगेच खराब होते। आता 3 ते 4 मिनिट मी नारळ छान असं परतून घेतलेला आहे। नारळामध्ये जो ओलावा होता तो आपण कमी करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। पाऊण वाटी आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे। बारीक चिरून घेतलेला गूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। 1 वाटीपेक्षा थोडासा कमी आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे। पाऊण वाटी गुळामध्ये आपली करंजी छान गोड चवीची तयार होते। अर्धा चमचा आपण यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे। 3 ते 4 वेलची आपण बारीक कुटून घेतल्या होत्या ते वेलची पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। गुळाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी साखर देखील वापरू शकता। आता गूळ आपण यामध्ये घातल्यानंतर नारळ आपल्याला परत एकदा 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। नारळामध्ये छान असा मिक्स झालेला आहे। आता हे मिश्रण थोडंसं कोरडं होत आहे। 3 ते 4 मिनिट मी मिश्रणाला छान असं गरम करून घेतलेलं आहे। तयार झालेलं जे सारण आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला करंज्या भरण्यासाठी घ्यायच्या आहेत। मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी करंजीसाठी पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पीठ आपल्याला परत एकदा हाताने छान असं मळून घ्यायचं आहे आणि पिठाचे आपल्याला सारख्या आकाराचे 4 गोळे तयार करून घ्यायचे आहेत। एवढ्या पिठामध्ये आपले 4 गोळे या ठिकाणी तयार झालेले आहेत। पीठ आपल्याला अजिबात उघडं ठेवायचं नाही, नाहीतर कोरडं होऊ शकतं। त्यामुळे आपल्याला हे पिठाचे गोळे झाकून ठेवायचे आहेत। एक गोळा लाटण्यासाठी घ्यायचा आहे आणि बाकीचे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे। लेयर्स वाली करंजी तयार करायची त्यासाठी आपण साठा तयार करून घेऊया। एका वाटीमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप मी घट्ट वापरत आहे, गरम करून घेतलेलं नाहीये। तुम्ही गरम करून घेतलेलं तूप देखील वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे। कॉर्नफ्लॉवर आणि तूप आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला जसजसं आपण मिक्स करत जातो तसंच हे हलकं आणि थोडंसं पातळ देखील तयार झालेलं आहे। पोळीपाटावरती मी थोडासा मैदा घालून घेतलेला आहे। एक गोळा आपण या ठिकाणी लाटण्यासाठी घेतलेला आहे। याची आपल्याला एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला पातळ लाटायची आहे। जेवढी पातळ आपण ही पोळी लाटून घेतली तेवढ्या करंजीचे आपल्या लेयर्स एकदम छान पातळ तयार होतील आणि खारीसारख्या छान खुसखुशीत देखील तयार होतील। त्यामुळे मी या ठिकाणी ही पोळी एकदम पातळ अशी लाटून घेतलेली आहे। आता बाकीच्या राहिलेल्या ज्या 3 पोळ्या आहेत त्या देखील आपल्याला सेम याच पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत। सर्व पोळ्या मी या ठिकाणी लाटून घेतलेल्या आहेत। 3 पोळ्या मी ताटामध्ये काढून ठेवलेल्या आहेत। पहिल्या पोळीवरती आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे, त्यावरती दुसरी पोळी ठेवायची आहे, त्यावरती देखील आपल्याला मैदा घालायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तिसरी पोळी ठेवून घ्यायची आहे। प्रत्येक पोळीवरती आपण मैदा घातल्यामुळे एकमेकांना पोळ्या चिटकणार नाहीत। प्रत्येक पोळी ताटामध्ये ठेवताना त्यावरती मैदा घालून घेतलेला आहे। आता शेवटची जी पोळी आहे ती पोळीपाटावरती आहे। आता यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे। हातानेच आपल्याला हा साठा पोळीवरती पसरून घ्यायचा आहे। एकदम जास्त देखील आपल्याला साठा लावायचा नाहीये। यावरती आपण कोरडा मैदा घालून घेतलेला आहे। आता यावरती लाटून घेतलेली दुसरी पोळी आपल्याला ठेवून घ्यायची आहे।
आणि त्या पोळीला देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. साठा लावून आपण त्यावरती देखील मैदा घालून घेतलेला आहे. त्यावरती आपण तिसरी पोळी ठेवून घेतलेली आहे. चारही पोळ्याला आपल्याला साठा लावून एकावरती एका पोळ्या ठेवून घ्यायच्या आहेत. सर्वात शेवटची जी पोळी आहे त्याला देखील आपण साठा लावून घेतलेला आहे आणि त्यावरती देखील आपण मैदा घालून घेतलेला आहे. त्याचा आपल्याला एक टाईट रोल तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने याला फोल्ड करत जायचं आहे आपल्याला आणि रोल आपल्याला एकदम टाईट तयार करायचा आहे. एकदम टाईट आपला हा रोल तयार झाला पाहिजे. हा जर रोल पोकळ झाला तर आपली करंजी तेलामध्ये उकळू शकते. अशा पद्धतीने आपण याला फोल्ड करत याचा रोल तयार करून घेतलेला आहे. पोळीपाटावरती परत आपल्याला हाताने याला असं फिरून घ्यायचं आहे. त्यामुळे आणखीन रोल छान टाईट तयार होईल. आता आपण हा रोल मध्यभागी कट करून घेतलेला आहे. रोलचे आपण 2 तुकडे करून घेतलेले आहेत. सर्व रोल आपण या ठिकाणी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत. आता हाताच्या तळव्याने आपल्याला अशा पद्धतीने याला प्रेस करून घ्यायचं आहे. एक बाजू तुम्ही बंद करून घेऊ शकता आणि एका बाजूचे लेयर्स तुम्ही ओपन ठेवू शकता. सर्व गोळे आपण या ठिकाणी सेम याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. आता पोळीपाटावरती थोडासा मैदा घालायचा आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. ज्या बाजूने जास्त लेयर्स असतील ती बाजू आपल्याला खालच्या बाजूला करायची आहे. आता आपल्याला पुरीच्या आकाराचा याला लाटून घ्यायचा आहे. जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड देखील नाही, एवढ्या जाडीची मी ही लाटून घेतलेली आहे. आता पोळीपाटावरतीच आपण ही करंजी भरून घेऊया. पुरीच्या कडेने आपण पाणी लावून घेतलेलं आहे. 2 चमचे आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. सारण देखील आपलं एकदम छान परफेक्ट असं तयार झालेलं आहे. दोन्ही बाजू आपण उचलून ही करंजी बंद करून घेतलेली आहे. याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला बोटाने प्रेस करून व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या, म्हणजेच तेलामध्ये गेल्यास आपली करंजी उकलणार नाही. बाकीच्या राहिलेल्या ज्या करंज्या आहेत ते देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या. करंजी तयार करण्याची आणखीन एक पद्धत आपण पाहूया. आणखीन एक पुरी आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. तयार झालेली जी पुरी आहे ती आपल्याला तळहातावरती घ्यायची आहे. पुरीच्या बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. पुरीची एक बाजू आपण थोडीशी दुमडून बंद करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे सारण भरून घ्यायचं आहे आणि बोटाच्या मदतीने सारण आपल्याला आतमधील बाजूस दाबून ही करंजी बंद करून घ्यायची आहे. ही पद्धत देखील एकदम सोपी आहे करंजी भरण्याची. आता ही करंजी जी आहे ती थोडीशी मोठ्या आकारामध्ये तयार झालेली आहे. याचा जो साईडचा भाग आहे तो थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, किंवा सर्व करंजी आपल्या एकसारख्या आकारामध्ये तयार होण्यासाठी तुम्ही ग्लासच्या मदतीने याला कट करून घेऊ शकता. करंजीवरती आपल्याला ग्लास ठेवून अशा पद्धतीने ही करंजी कट करून घ्यायची आहे. म्हणजेच करंजीच्या बाजूचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो देखील कट होतो आणि सर्व करंजी आपल्या एकसारख्या आकारामध्ये तयार देखील होतील. तर अशा पद्धतीने आपण ग्लासच्या मदतीने ही करंजी कट करून घेतलेली आहे. करंजी कट करून घेतल्यानंतर आपल्याला परत याला बोटाने दाबून व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे, म्हणजेच तेलामध्ये आपली करंजी उकलणार नाही. तर आपली ही करंजी देखील एकदम छान तयार झालेली आहे. साच्याचा वापर न करता सारख्या आकारामध्ये आपल्या करंज्या तयार होतील. आता करंजी आपल्याला उघडी ठेवायची नाहीये. करंजी आपल्याला एका ताटामध्ये ठेवायची आणि त्यावरती कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा आहे, म्हणजेच आपल्या ज्या करंज्या त्या हडकणार नाहीत. आता सर्व करंज्या मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत. करंजी लगेचच आपल्याला तळून पाहायची आहे. आता कमी गॅसवरती आपण तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. कढईमध्ये बसतील तेवढ्याच करंज्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत. 4 करंज्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला याला असंच तळू द्यायचं, त्यानंतर आपल्याला याला अलटी पलटी करत मस्त रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता एकदम छान मस्त अशा आपण या करंज्या तळून घेतलेल्या आहेत. करंजीच्या ज्या लेयर्स आहेत त्या देखील आता उमललेल्या आहेत. मस्त अशा आपण रंग बदलेपर्यंत या करंज्या तळून घेतलेल्या आहेत. आता करंजी काढताना आपल्याला एखाद्या झाऱ्यावरती काढून घ्यायची, म्हणजेच या लेयर्समध्ये काही तेल गेले असेल ते पूर्णपणे निथळून जाईल. झाऱ्यावरती मी उलट्या बाजूने या करंज्या टाकून घेतलेल्या आहेत. यामधील काही तेल असेल ते आपल्याला पूर्णपणे निथळू द्यायचं आहे, म्हणजेच आपल्या करंज्या ऑइली होणार नाहीत. आता बाकीच्या करंज्या देखील आपण सेम याच पद्धतीने तळून घेऊया. दुसरी बॅच देखील आपली करंजीची छान अशी तळून तयार झालेली आहे. या देखील करंज्या मस्त अशा आपल्या खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. सर्व करंज्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत. एकदम छान खुसखुशीत झालेल्या आहेत. छान लेयर्स देखील पडलेले आहेत आणि अजिबात तेलकट देखील झालेल्या नाही आहेत. एक करंजी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे. आवाज ऐकू शकता आणि आतमधील लेयर्स देखील तुम्ही बघू शकता. खूप साऱ्या खारीसारख्या याला लेयर्स पडलेले आहेत आतमध्ये. खाताना देखील खारीसारखीच आपल्याला लागते. एक ना एक करंजीला आपल्याला छान लेयर्स पडलेले आहेत. एकदम छान खुसखुशीत 15 ते 20 दिवस टिकणारी आपली ओल्या नारळाची ही करंजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायला विसरू नका.